एका व्यक्तीला अचानक त्याच्या मुलाची तब्येत खराब झाल्यामुळं त्याला काही पैशाची आवश्यकता पडते, पैशाची गरज भासते आणि मग तो आजूबाजूच्या लोकांना पैशाची मागणी करू लागतो, पण त्याला कोणीही पैशाची मदत करत नाहीत। मग तो अनेक लोकांना विचारून पाहतो तरीसुद्धा त्याला पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीत। थोडेफार पैसे आजूबाजूचे लोक देतात, मात्र त्याला लागणारी रक्कम ही थोडी जास्त होती जी त्याला कोणी देत नव्हतं। मग तो घरी आल्यानंतर त्याच्या बायकोला म्हणाला की एवढी रक्कम अजूनही जमा झालेली नाही। मग त्याची जी बायको होती त्याची बायको म्हणते की तुमचा मित्र तर एवढा पैशावाला आहे आणि तो मित्र तुमच्या कधी कामा येणार आहे, तुम्ही त्याला पैसे विचारून पाहिले का, देतो का म्हणून? ते म्हणे अरे नाही गड्या, लक्षात आलं, तो तर माझा लहानपणीचा मित्र आहे, मी काय करतो त्यालाच पैसे मागतो, नक्कीच ते आपल्याला एवढी रक्कम देईल। हा जो पुरुष आहे तो एकदम आत्मविश्वासाने एक अपेक्षा घेऊन त्याच्याकडे जातो की आपला लहानपणीचा मित्र आहे, भरपूर पैशावाला आहे, आपण त्याला पैसे मागितले तर नक्कीच तो आपल्याला नाही म्हणणार नाही। आता हा व्यक्ती त्याच्या मित्राकडे पैसे मागायला जातो आणि पैसे मागायला गेल्यानंतर थोड्या वेळानं तिथून बाहेर येतो आणि घरी आल्यानंतर त्याची बायको त्याला विचारते काय झालं, पैसे मिळाले का? तर तो ढसाढसा रडू लागतो। नेमकं हसत हसत गेलेला व्यक्ती रडत रडत का आला होता, हा प्रश्न त्याच्या बायकोला पडला होता। नेमकं काय घडलं होतं त्या पुरुषासोबत, नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही काही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशची। उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे बुलंदशहर आणि याच बुलंदशहरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। दोन बालपणीचे मित्र असतात, एक पैशाने खूप श्रीमंत असतो, त्याच्या वडिलांनी एक रुपया जमा करून बरीच संपत्ती जमवलेली असते, एक मोठं दुकान त्यांच्या गावामध्ये शहरामध्ये टाकलेलं असतं। बघता बघता दिन दुगणी रात चौगणी अशी त्या व्यक्तीची तरक्की होत जाते, भरपूर संपत्ती तो व्यक्ती कमवतो आणि त्याला एकुलता एक मुलगा असतो आणि त्याच्याच बरोबर शिकणारा दुसरा एक मुलगा हा एकदम गरीब घरातला असतो, त्याची काही परिस्थिती चांगली नसते। पण अचानक ते जो पैशावाला व्यक्ती आहे त्याच्या घरामध्ये त्याच्या दुकानामध्ये एक दिवस आग लागते आणि त्याच आगीमध्ये त्या मालकाचा मृत्यू होतो आणि त्या पैशावाल्या पुरुषाचे वडील जे आहेत ते निधन पावतात, त्यांचा मृत्यू होतो। मग ती काही जी संपत्ती आहे ती सगळी त्या तरुणाकडे येतं आणि ते तरुणच त्याच्या बापाच्या प्रॉपर्टीचा मालक होतो आणि मालक झाल्यानंतर सगळे काही व्यवहार तोच करू लागतो, त्याला आयती संपत्ती मिळालेली होती। मग हे सगळं करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून इकडच्या माध्यमातून तिकडच्या माध्यमातून त्याला अनेक शौकसुद्धा लागले होते, अनेक व्यसनसुद्धा लागले होते आणि अनेक वाईट सवयीसुद्धा लागलेल्या होत्या, कारण की त्यानं कष्टानं घामानं कमवलेला पैसा नव्हता, त्यानं त्याच्या बापाचीच प्रॉपर्टी उडवायला सुरुवात केली होती। नेमकं पैसे कुठं लावावं, काय करावं, कुठं उडवावे एवढी सुद्धा अक्कल त्या तरुणाला नव्हती। मग एक दिवस अचानक त्याचा जो मित्र आहे दुसरा गरीब घरातला, त्याला पैशाची अत्यंत गरज पडते आणि तो त्याच्या मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नसतात। डॉक्टरांनी सांगितलं असतं की काहीही करून 25,000 रुपये तुम्हाला संपूर्ण खर्च येईल, पण त्या व्यक्तीकडं 25,000 रुपये सुद्धा नसतात। थोडीफार जमा करून इकडून तिकडून 5,000 रुपये त्याच्याकडे जमा होतात, राहिलेली जी रक्कम आहे 20,000ची ती त्याला आजूबाजूच्या ठिकाणाहून मिळत नाही। मग त्याची जी बायको आहे ती म्हणते की तुमचा मित्र तर भरपूर पैशावाला आहे, तुम्ही तुमच्या मित्रालाच पैसे मागून पहा, नक्कीच तुमचा लहानपणीचा मित्र आहे, ते तुम्हाला काही नाही म्हणणार नाही, लगेचच तेवढी रक्कम देईल। आता हे अपेक्षा घेऊन त्याच्या मित्राकडे जातो आणि मित्राकडे गेल्यानंतर सांगतो की मला अशा पद्धतीनं पैशाची खूप गरज पडली आहे, माझ्याकडे पैसे आले तर मी लगेचच तुझे पैसे वापस देईल। ते म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुला 20,000 रुपये देतो, याच्यात काय लय मोठी गोष्ट नाही, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल। ते म्हणे ठीक आहे, सांगा म्हणे, तुमच्यासाठी मी काही काम करायला तयार आहे म्हणे, पण मला 20,000 रुपयाची अर्जंट गरज आहे। तो जो पैशावाला व्यक्ती होता, तरुण होता, तो त्याच्या मित्राला म्हणला की मी तुला 20,000 रुपये देतो,
पण तुझ्या बायकोला एका रात्रीसाठी माझ्याकडं पाठव. आता हे सगळं ऐकून तो जो गरीब मित्र होता त्याला एक मोठा धक्का बसला आणि तो त्या ठिकाणाहून नीट घराच्या बाहेर आला. आणि घरी आल्यानंतर त्याच्या बायकोनं त्याला विचारलं की तुमच्या मित्रानं तुम्हाला पैसे दिले का? नेमकं तो काय म्हणाला? हे सगळं सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मग त्याच्या बायकोला तो म्हणाला की अशा अशा पद्धतीनं तो मला म्हणतोय, मी काय करू? त्याची बायको मग आता काय करावं, कसं करावं, बराच वेळ विचार केल्यानंतर पैशाची तर गरज होती. मग त्याच्या बायकोनं सहमती दिली आणि सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. त्याची जर इच्छा असेल, तो जर 20,000 रुपये देत असेल तर मी त्याच्याकडं जायला तयार आहे. तिच्या नवऱ्यानं त्याला विरोध केला, नाही नाही असं करू नको, तसं करू नको, असं जमणार नाही. पण ती महिला म्हणली की जर आपण वेळेत पैशाचं नियोजन केलं नाही तर मग आपल्या मुलाचं काय होईल? आता असा प्रश्न त्या दोघांसमोर पडलेला होता. नाईलाजानं त्या पुरुषानं सुद्धा तिच्या बायकोला परवानगी दिली. त्याची बायको त्याच्या मित्राकडे नेऊन घातली आणि त्यांनी एका रात्रीसाठी तिला 20,000 रुपये सुद्धा दिले. आता बघता बघता काही दिवस उलटून गेले. तिच्या मुलावर उपचारसुद्धा झाले आणि अशाच पद्धतीनं जेव्हा जेव्हा त्या पैशावाल्या तरुणाच्या मनामध्ये येईल तेव्हा तेव्हा आता तो त्याच्या मित्राच्या बायकोला बोलवूच लागला. कधी 10,000, कधी 20,000, कधी 5,000 अशी जी रक्कम आहे तो तिला दरवेळी देऊ लागला. आणि बघता बघता त्यांची रक्कम त्यांना एवढी काही त्या महिलेला दिली की ती महिला आता चांगली सुधारलेली होती. कारण की याच पैशामधून तिने एक चांगला व्यवसायसुद्धा चालू केलेला होता. आता आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती मिळाली की ही कशा पद्धतीनं त्याच्या घरी जाते, कशा पद्धतीनं सगळं काही गोष्टी करते, याची लाज त्या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा वाटू लागली. मग त्यांनी याच बुलंद शहरामधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मग ती जी महिला आणि तो जो पुरुष आहे ते बुलंद शहर सोडून थेट दिल्लीला राहायला जातात. तिथं आपला छोटासा एक व्यवसाय सुरू करतात आणि तो व्यवसाय अगदी चांगल्या पद्धतीनं चालतो. आणि बघता बघता त्यांच्याकडं अगदी चांगले पैसे त्या ठिकाणी जमतात. आणि इकडं तो जो पैशावाला जो व्यक्ती होता त्याला अनेक सवयी होत्या. तो अशाच पद्धतीनं उधळपट्टी करायचा. त्याच्या आयुष्यातून ही महिला गेली होती, पण दुसऱ्या अशा अनेक महिला त्याच्या संपर्कात आल्या होत्या आणि तो अशाच पद्धतीनं त्यांच्यावर सुद्धा पैसे उडवायचा. बघता बघता सगळं काही त्याचं निघून गेलं आणि तो व्यक्ती कंगाल झाला. आणि मग त्याला पैशाची गरज त्याला पडली आणि मग त्याने लोकांना पैसे मागायला सुरुवात केली. मात्र आता त्या व्यक्तीला पैसे द्यायला कोणीही तयार नव्हतं. मग ज्याला पैशाची जेव्हा त्याला गरज पडली तेव्हा त्याला त्याच्या मित्राची आठवण आली की नाही बाबा, आपण त्याच्या दवाखान्यासाठी त्याला 20,000 रुपये दिले होते. मग तो बुलंद शहरामधून त्याचा पत्ता काढून थेट त्या महिलेच्या घरी जातो दिल्लीला. आणि गेल्यानंतर सगळं काही सांगू लागतो की माझी परिस्थिती खूप बदलली आहे, मागच्या बऱ्याच वर्षामध्ये हे सगळं घडलं आहे, मी असेच पैसे उडवत गेलो, आता माझ्यावर आर्थिक संकट आलं आहे. इकडं मात्र या परिवाराची तरक्की झाली होती, गरिबीतून हे श्रीमंत झाले होते आणि या माहिती त्याला मिळाली होती म्हणून तो बुलंद शहरातून या परिवाराकडं आला होता. आता जो तो पैशावाला पहिले व्यक्ती होता तो गरीब झाला होता आणि तो त्या महिलेला म्हणाला की मला आता एवढी रक्कमेची गरज आहे, मी तुमच्या टायमाला नाही का तुम्हाला 20,000 रुपये दिले होते. मग ती जी महिला होती ती म्हणली होती 20,000 रुपये दिले होते, पण ते 20,000 रुपये काय फुकट दिले नव्हते, त्यासाठी एक रात्र मला तुझ्यासोबत घालवावं लागली होती. आता तुला जर पाहिजे असतील पैसे तर मग तुझ्या बायकोला एका रात्रीसाठी माझ्या नवऱ्याकडं पाठव, अशी अट त्या महिलेनं त्या पुरुषाला सांगितली. आता मात्र त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. तो राग तिथून निघून गेला. तो तेच विचार करत होता की ही महिला मला असं काय म्हणू शकते. पण त्याला ही गोष्ट समजली नाही की जेव्हा तो स्वतः असं कृत्य करायचा तेव्हा त्याच्या मनामध्ये कधी लाज वाटली नाही की समोरच्या व्यक्तीला काय वाटत असेल, समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये कसं वाटत असेल, हा विचारसुद्धा त्यानं केलेला नव्हता. मग हे सगळं करत असताना तो तिथून राग दिल्लीवरून पुन्हा बुलंद शहरामध्ये आला आणि तिथंच असणाऱ्या पुन्हा एका दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात तो अगोदरच पडलेला होता आणि तिच्यावर अनेक वेळा त्यानं
पैसे उडवलेले होते तिच्यासुद्धा संपर्कात होता. मग हा काय केलं, त्या महिलेच्या घरी गेला. आता ते जी महिला होती तिचंसुद्धा लग्न झालेलं होतं, पण तिचं लग्न एका आर्मी ऑफिसरसोबत झालेलं होतं आणि तिचा नवरा हा ड्युटीवर दुसऱ्या राज्यामध्ये ड्युटीला होता. आता हा तिच्या घरी गेला आणि तिच्या घरी गेल्यानंतर तिला सांगितलं की कशा पद्धतीनं मी आत्तापर्यंत तुझ्यावर एवढे एवढे पैसे उडवलेले आहेत, एवढे एवढे खर्च केलेले आहेत, आता मला पैशाची थोडी गरज आहे, तेवढे पैसे मला दे. ती म्हणती नाही बाबा मी पैसे कुठून देऊ, माझा नवरा तिकडं रक्षण करतोय, सीमे बॉर्डरवर आहे आणि त्याच्यामधूनच आमचं हे सगळं चालतं, मी तुला एवढी रक्कम नाही देऊ शकत. तेव्हा जी विरोध करते तेव्हा हा तिच्यावर चिडतो आणि तिला मारहाण करतो, तिच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवायचा सुद्धा प्रयत्न करतो. मग तिच्यासोबत जबरदस्ती झाल्यानंतर ती तरुणी लग्नाच्या आधी जरी याच्या संपर्कात असली होती, पण तरीसुद्धा आता मात्र तिनं त्याला विरोध केला होता. सगळं काही झाल्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून गेला आणि ती जी महिला होती तिनं संपूर्ण प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला. आता नवरा आधीच फौजी होता, त्याला ही काही सगळी गोष्ट सहन झाली नाही. त्यानं लगेचच काही प्रकृती बिघडल्याची कारण सांगून त्यानं सुट्टी घेतली आणि तो बुलंद शहरामध्ये आला. आता बुलंद शहरामध्ये आला आणि त्याच्या बायकोला घडलेला संपूर्ण प्रकार विचारला. बायकोनं सुद्धा घडलेला प्रकार सांगितला की अशा अशा पद्धतीनं तो मला याच्या अगोदरसुद्धा छळायचा, बोलायचा, हे सगळं करायचा, मात्र आता लग्न झालं आहे तरीसुद्धा तो माझ्या मागं लागलेला आहे. आता तो जो फौजी होता त्याला मात्र राग आलेला होता आणि मग त्यानं त्याला एका ठिकाणी बोलवलं, भेटण्यास सांगितलं आणि तिथंच त्याचा खेळ खल्लास करून टाकला आणि स्वतः घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्या आर्मी ऑफिसरला ताब्यात घेतलं. कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुद्धा चालू आहे. मात्र स्वतःहून ते पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यामुळं पोलीस आता पुढील कारवाई काय करतात, कोणत्या स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करतात हे सुद्धा पाहावं लागेल. पण समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अजूनही कशा मानसिकतेचे लोक आहेत हे आपल्याला या घटनेवरून समजतं. थोडेफार पैसे त्यांच्याकडे आले की त्यांना काय झालं आणि काय वाटू लागतं हे सुद्धा आपल्याला या घटनेवरून समजतं. पैसे आलं तर माजावं नाही आणि पैसे नसले तर लाजावं नाही असं सुद्धा आपल्याकडं म्हटलं जातं. पण काही लोक आले की पैसे आले तर ते माज करू लागतात आणि मग अशा पद्धतीनं त्यांच्यासोबत घडू लागतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ना, अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.